राजकारणाच्या क्षेत्रातले दोन दिग्गज खेळाडू, एक नाव तर अर्थात आदित्य साहेब ठाकरे आणि दुसरे आपले खासदार श्री अनिलजी देसाई साहेब, या दोन राजकारणातल्या खेळाडूंकडून आपण या खेळाडूंचा सत्कार करतोय। आणि यानंतर मी आदित्य साहेबांना विनंती करेल की त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात। अगर तुम्ही पण थांबा ना, इकडे इकडे मॅडम मॅडम यानंतर 217 पदवी आमच्या संपूर्ण टीमच्या आम्ही या ठिकाणी स्वागत केलं। 217 पदवी यानंतर आपल्या अभिनयाने स्वामी समर्थ यांची समर्थपणे भूमिका करणारे अशोकजी कुलकर्णी यांचा आपण या ठिकाणी सत्कार करीत आहोत। यानंतर सन्माननीय सुनीलजी तांबट इकडे इथं समोर बघा। यानंतर सन्माननीय चंद्रशेखर सांडवे साहेब यांचा आम्ही या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहोत। आपल्या लाईव्ह पण चालू सत्कार होतो, घाटला गावदेवी उत्कर्ष मंडळाचा 54वा कला व क्रीडा महोत्सव आम्ही इथे साजरा करत आहोत। तुम्ही बघत असाल भव्य दिव्य मंदिर, आमचे मित्र बबनजी काटवटे ओशन आर्ट डायरेक्टर यांच्या माध्यमातून ते खाऊ शकले नाही, तर आज आदित्य साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार सुद्धा आम्ही घेणार होतो। आज गेली कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून हा भव्य देखावा आणि घाटला गावदेवी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून हा कला व क्रीडा महोत्सव 54वा विविध तऱ्हेच्या स्पर्धा 1 एप्रिलपासून इथे सुरू असतात आणि आज त्याचा 60वा समारोप असतो। तुम्ही बघताय की सगळ्याच राजकीय पक्षाची लोक इथे आमंत्रित असतात आणि ते सगळे आवर्जून आजच्या दिवशी येतात। भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, एनसीपीचे सगळेजण आजच्या दिवशी एकत्र हो 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 मला सांगायला मला आनंद होईल की इथे गेली 5 ते 6 वर्ष जो मराठी सिनेमा रिलीज होतोय त्या सिनेमाचं प्रमोशन करायला ते कलाकार इथे जवळजवळ ठाकरे फिल्मचे धर्मवीर फिल्म असेल, आजची अप्सरा असेल, पाणी असेल, अशा कित्येक सिनेमाचं प्रमोशन करायला आजच्या दिवशी लोक येतात। आज नाटकाचं सुद्धा प्रमोशन इथे झालं। ते 2 महिने 1 महिना आधी आम्हाला सांगतात की आजच्या दिवसाची वाट, लहान मुलं सुद्धा 1 महिन्याचा कार्यक्रम असतो, विविध तऱ्हेचे स्पोर्ट्स असतात आणि आम्ही जवळजवळ 4 दिवस त्यांचा बक्षीस समारंभ करत असतो। घाटला चषक मानाची स्पर्धा, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, इव्हन महिलांची संगीत खुर्ची, सुई धागा, पिठात पैसा, मुलांच्या बेडुगुड्यापासून हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा अशा विविध स्पर्धांची रेलचाल इथे असते। आणि आजचा कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या इकडची मंडळी सगळी गावी निघून जातात, कोकणातले बरेचसे असल्यामुळे। पण आम्ही आज त्यांना आव्हान केलंय की कोणी गावी जाऊ नका, मतदानासारखा अधिकार आहे जो संविधानाने दिलेला आहे तो बजवून प्रत्येकाने मतदान करा, हक्क बजवा। आणि आजच्या माध्यमातून आजच्या 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो।
तीच माझी देखील इच्छा होती बोलायची. या इथं येऊन एक वेगळंच अनुभवायला मिळालं आणि खास करून 1 मेच्या दिवशी हा एवढा मोठा भव्य सोहळा आम्हाला बघता आला. पूर्ण आमचे मित्र उमेशजी ठाकूर यांच्याकडे जातो, त्यांच्या आग्रहा खातर आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि प्रदीपचं देखील आम्ही आभार मानतो की त्याच्या या सर्व श्रेयामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. हे उत्सव असे व्हायला पाहिजेत, मराठी उत्सव व्हायला पाहिजेत आणि आपली परंपरा आपण टिकवली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. पुढे तुम्ही उभा आहात असं वाटतंय खरोखर स्वामी म्हणजे ही स्वामींची कृपा आहे. स्वामींनी जे काही मला 80-90% रूप दिलेलं आहे ते त्यांची कृपा आहे आणि तुम्ही देखील ज्या भक्तिभावानी मला भेटताय त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. काय सांगणार आज काटला गावमध्ये स्वामींचा साक्षात्कार झालेला आहे. अनिल काटकरनी सर्व कलाकारांना आमंत्रण दिलेलं काय? सर्वप्रथम समस्त घाटलेकरांना 1 मेच्या म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या गावात येणं माझं भाग्यच आहे, कारण माझा जन्म या गावात झालेला. कलाकार नंतर झालो पण जन्म या गावात, या गल्लीमध्ये मी खेळलोय आणि आज मला इथे बोलवलं जातं, सन्मान दिला जातो. खऱ्या अर्थाने मोठा सन्मान आहे आणि घाटले गावाची परंपरा इथे कलाकार आहेतच पूर्वीपासून, कारण माझे मामा कलाकार होते त्यांच्यामुळे मी कलाकार झालो. बाकी इथे ऑर्केस्ट्राज आहेत, बऱ्याच प्रमाणात इथे कलाकार किंवा कलेची सृष्टी आहे, माहेरघर आहे घाटला गाव. तर अनिल पाटलीकर साहेब जे आपले नगरसेवक राहिलेले आहेत ते नेहमी हा उपक्रम सुरू ठेवतात आणि खूप उत्साहाने हा कार्यक्रम होतो. तेव्हा घाटल्या गाव हा एक कलाकारांसाठी एक माहेरघर आहे आणि मी सर्व कलाकारांना आणि घाटलेकरांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आम्ही आज इथे आलो आहे 1 मेच्या कार्यक्रमानिमित्त आणि आमच्या सगळ्यांचा सत्कार झाला आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. खूप उत्साह आहे इकडे, खूप मजा येते आहे आणि असंच आमचं एक नाटक रंगभूमीवर आता सध्या आम्ही करतो आहे, ते धुमाकूळ घालत आहे. रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी या कथेवर आधारित 217 पद्मिनी धाम हे नाटक आम्ही करतो आहे आणि ते नाटक आवर्जून तुम्ही बघायला या, तुम्हाला खूप मजा येईल. सगळ्या गोष्टी म्हणजे एक थरार नाट्य आणि एक प्रेमकथा कशी गुंफली गेली आहे ते तुम्हाला नक्की बघायला आवडेल आणि तुम्ही नक्की या. धन्यवाद. मी गणेश मयेकर, गावदेवी उत्कर्ष क्रीडा मंडळ गेली अनेक वर्ष हा महोत्सव राबवते क्रीडा कला आणि अनेक वर्ष या महोत्सवाला हजेरी लावतो. जेव्हा जेव्हा चित्रपट येतात तेव्हा मला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलवलं जातं, मानाने बोलवतात आणि ते माहोल खूप छान असतो. आमच्यासोबत आज उमेश ठाकूर, अशोक कुलकर्णी आणि 217 पद्मिनी धामची टीम आलेली आहे. खूप छान वाटते आणि ह्या इथे आल्यानंतर एक घरचं वातावरण असतं आणि आमचं ते काय मान सन्मान करतात त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. असेच दरवर्षी म्हणजे आता हा 54वा वर्ष आहे, त्यांनी 100 वर्ष साजरी करावे आणि आम्हाला इथे पुन्हा पुन्हा बोलवावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वप्रथम घाटला गावमध्ये मी प्रथमच या ठिकाणी आलेलो आहे आणि घाटला गावचे आमचे सन्माननीय मित्र अनिलजी पाटणकर साहेब यांनी जेवढ्या मोठ्या थाटामाटात एवढी आपली जी भारतीय परंपरेमधलं महाराष्ट्राची जी परंपरा आहे 1 मेची महाराष्ट्र दिन आणि ह्या महाराष्ट्र दिनी सत्यनारायणची महापूजा आणि वार्षिक जो काही क्रीडा महोत्सव आहे आणि सगळ्यांना आनंदाने एकत्रित आणून गोविंदाने कसं नांदता येईल ह्याचं एक साधं आणि ताजं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आज या ठिकाणी सन्माननीय अशोकजी कुलकर्णी जे स्वामी समर्थांची भूमिका करतात, त्याचबरोबर अभिनेते सुनील तांबट या ठिकाणी आहेत, लेखक दिग्दर्शक सन्माननीय संकेत पाटील आहेत, त्याचबरोबर अभिनेता ठाकूरजी आहेत, तन्मय सांडवे आहेत, त्याचबरोबर नचिकेत दांडेकर या ठिकाणी आहेत. असे हे सगळे दिग्गज मंडळी फक्त पाटणकर साहेबांच्या प्रेमाखातर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. फार बरं वाटलं. असाच प्रेम आम्हाला देत राहा एवढीच इच्छा व्यक्त करतो. 217 पद्मिनी धाम या नाटकाचा मी काय
217 पद्मिनीधाम या नाटकाचा मी लेखक दिग्दर्शक आणि खूप छान वाटतंय आज इकडे एवढं थाटामाटामध्ये आमचे सत्कार केला आहे त्यासाठी अनिल पाटणकर सरांचा खूप खूप धन्यवाद आणि चंद्रशेखर सांडवे सर यांचाही खूप खूप धन्यवाद. थँक्यू. दरवर्षी घाटले गावदे उत्कर्ष मंडळ हा कार्यक्रम करत असते. जवळजवळ हा 54वा कार्यक्रम आहे आणि माननीय बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर त्यांचे सहकारी आणि आमच्या विभागातील सर्व नेते आणि आज विभाग प्रमुख आमच्या आज इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या वतीने आज हा कार्यक्रम आपण इथे साजरा होतोय. आणि आज आमचे नेते आदित्य साहेब यांनी आमच्यासाठी आज सरप्राईज आहे आमच्यासाठी. आज ते आले आणि आम्ही आमच्या इथे त्याचं कौतुक केलं. आणि आज तुम्ही बघत असाल दरवर्षी तुम्ही येता, तुम्हाला माहिती आहे आपण कार्यक्रम दरवर्षी करत असतो आणि समाजासाठी काहीतरी करायचा हा हेतू असतो. त्या याच्याने जवळजवळ आपण महिनाभर हे कार्यक्रम चालू असतात. 1 एप्रिलपासून आपले चालू असतात. जवळजवळ 128 संघ क्रिकेटचे असतात. त्याच्यातून आपले संघ निवडून येतात आणि लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी आपण कार्यक्रम घेत असतो आणि नागरिकांचा सहभाग जास्त असतो. त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम करायला खूप पॉझिटिव्हपणा येतो आमच्यामध्ये आणि एन्करेज होतो आम्ही. आणि तुमच्या वतीने मी तुमचे आभार मानते. तुम्ही येता आम्हाला आणखी आनंद वाटतो. होते जास्त एन्करेज झाले लोक जास्त झाले आम्ही स्वतःही आम्ही जास्त झालेले आनंद आम्हाला सगळ्या आमच्या विभागातील नागरिकांना झाले. आमचे पदाधिकारी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सगळे सहकारी पदाधिकारी आज सगळे उत्साहात आहेत. आज ज्या प्रकारे ताई गर्दी आहे, गर्दी बघून असं वाटतं की आजच देसाई साहेब win झालेले नक्की ठासून येणार. आमची मशाल ठासून येणार आहे. आमचा विचार उद्धव साहेबांची मशाल आणि आम्ही नक्की ठासून आमची मशाल येणार. आज महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनानिमित्त सगळ्या विभागातील कामगारांना आजच्या ह्या दिवशी शुभेच्छा देते. तर कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना एवढं सांगू इच्छितो की आज कामगारांची जी परिस्थिती चालू आहे, कामगारांवर वेगवेगळे कायदे बदलून कामगारांवर जे अन्याय होत आहे त्याकरता सर्व लोकांनी एकत्र येऊन जो आज खरा तर महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्र दिनाला तेव्हाच सलाम होईल ज्या वेळेला हे जे सरकार आहे ते इथले सगळे उद्योगधंदे गुजरातला घेऊन चाललंय. इथल्या जे स्थानिकांवर अन्याय होत आहे त्याच्यासाठी जर महाराष्ट्राला खरा सलाम करायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि सर्व मराठी या महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी नीट त्याचा विचार केला पाहिजे. आणि आज घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्टच्या वतीने घाटले गावदेवी ट्रस्टच्या वतीने जे अनिलजी पाटणकर साहेब हे इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतात कामगार दिनानिमित्त, महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.